नमस्कार. मी सुभाष मिसा, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जेवीजी अकॅडमी अँड करिअर गायडन्स अप्रोच. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आज काही मेडिकल अपडेट्स देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन ॲडमिशन विषयीचे व्हिडिओज पाहण्यास मिळतील. विद्यार्थी आणि पालक मित्र, आज तुम्हाला मी MBBS, BDS आणि BMS, BHMS त्याचप्रमाणे फिजिओथेरपी या ॲडमिशन विषयी संपूर्ण माहिती थोडक्यात या व्हिडिओमध्ये देणार आहे. MBBS, BDS चे पहिले राऊंड संपलेले आहेत. MCC मार्फत घेण्यात येणारा 15% ऑल इंडिया आणि डीम हा राऊंड संपला. जॉईनिंग आज संपली. महाराष्ट्र स्टेट 85% MBBS, BDS जॉईनिंग सुद्धा आज लास्ट होती, ती संपली. आणि आता दुसरा राऊंड साधारणपणे 25 नंतर चालू होतील. पहिल्यांदा MCC मार्फत ऑल इंडियाचा चालू होईल आणि नंतर इतर स्टेटचे दुसरे राऊंड चालू होतील. आता यानंतर तुम्ही म्हणाल की BMS, BHMS चा राऊंड कधी होईल. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतील की बाबा MBBS चा जो कट ऑफ आहे तो कसा असेल. पाठीमागच्या क्लिपमध्ये मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की MBBS जर गव्हर्नमेंट तुम्हाला पाहिजे असेल तर साधारणपणे 4000च्या आसपास तुमचा SML महाराष्ट्रातील पाहिजे. जर तुम्हाला प्रायव्हेट MBBS पाहिजे असेल तर साधारणपणे 7000च्या आसपास तुमचा SML रँक पाहिजे. BMS आणि BHMS त्याचप्रमाणे इतर कोर्सेस ग्रुप बी आणि ग्रुप सी याची सुद्धा रजिस्ट्रेशन आज चालू झालेले आहेत. AA, CCC मार्फत जो 15% आणि डीम BMS, BHMS चा राऊंड घेतला जातो त्याचे रजिस्ट्रेशन आज चालू आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की या राऊंडला कुणी रजिस्ट्रेशन करावं, तर जे विद्यार्थी गव्हर्नमेंटमध्ये बसणार आहेत महाराष्ट्रामध्ये अशाच विद्यार्थ्यांनी या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करा. कारण हा राऊंड असतो फक्त गव्हर्नमेंट BMS कॉलेजसाठी असतो, प्रायव्हेट याच्यामध्ये नसतात आणि याचा कट ऑफ सुद्धा थोडा हाय असतो. ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत, महाराष्ट्रामध्ये बसणार नाही, अशा विद्यार्थ्यांनी मात्र डीम साठी रजिस्ट्रेशन आपण करू शकता. डीम BMS कॉलेज आहेत आणि याचा कट ऑफ थोडासा कमी येतो, फी थोडीशी जास्त असते. आता विद्यार्थ्यांनी पालकांना प्रश्न पडला असेल की साधारणपणे BMS ला ऍडमिशन घेण्यासाठी SML किती पाहिजे. तर एक अंदाज आहे हा. BMS गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला साधारणपणे 12,000च्या आसपास रँक तुमचा पाहिजे. BMS प्रायव्हेट पाहिजे असेल तर साधारणपणे 27,000 ते 30,000च्या आसपास तुमचा रँक पाहिजे. याच्यामध्ये कट ऑफ पुढे अजून 1-2 हजारांनी वाढवू शकतो, प्लस मायनस होऊ शकतो, हा एक अंदाज आहे. परंतु पाठीमागच्या 2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की MBBS आणि PG चे कॉलेज थोडक्यात सीट्स आहेत त्या वाढणार आहेत. तर 100% वाढणार आहेत. आता त्या कुठल्या स्टेटमध्ये किती आहेत, किती सीट्स वाढतील, ही ज्या वेळेला परमिशन येईल त्याच वेळेला आपल्याला समजेल. दुसऱ्या राऊंडमध्ये येतील की तिसऱ्यामध्ये येतील की मॉकअपमध्ये येतील हे सुद्धा आपल्याला नंतर माहिती मिळेल. परंतु 100% काही ना काही सीट MBBSच्या वाढणार आहेत, BMSच्या सुद्धा वाढणार आहेत. त्यामुळे जे काही बॉर्डरवरचे विद्यार्थी आहेत, साधारणपणे 7,000 रँकच्या आसपासचे, जे की या ठिकाणी प्रायव्हेट MBBSच्या काठावर आहेत, 7,000, 8,000 रँकवाले आणि 30,000 रँकवाले साधारणपणे प्रायव्हेट BMSच्या काठावर आहेत, 30,000 ते 35,000 वाले. अशा विद्यार्थ्यांना हे जर सीट्स MBBS आणि BMSच्या वाढल्या तर यांचा 100% फायदा होऊ शकेल. आणि हे मात्र सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला या सीट्स येतील आणि या विद्यार्थ्यांचा फायदा या ठिकाणी होईल. आता जर तुम्ही किंवा तुमचा रँक हा 9-10 हजार किंवा 12-13 हजार 15 हजारच्या आसपास असेल आणि MBBS पाहिजे असेल, किंवा तुमचा रँक 1 लाखाच्या आसपास असेल, 1 लाखाच्या पुढे असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल आणि MBBS पाहिजे असेल तर आउट ऑफ स्टेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. अनेक स्टेट आहेत, या स्टेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन आमच्या जेवीजी अकॅडमी मार्फत आम्ही
ऑथेंटिकपणे आणि ट्रान्सपरन्सी ठेवून तुम्हाला ऍडमिशन करून देऊ. चालू वर्षी डीमचा कट ऑफ सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. 13 लाख रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आतापर्यंत ऍडमिशन मिळत होतं. आता तो रँक 7 लाख पर्यंत आलेला आहे. आणि मग आता फक्त जस्ट क्वालिफाय आहेत किंवा 200 आहेत, 150 आहेत, 250 आहेत अशा विद्यार्थ्यांना एमबीबीएस पाहिजे. अशाने काय करायचं तर अशा विद्यार्थ्यांना एनआरआय शीट आहेत किंवा मॅनेजमेंट कोटा आहे. या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी ऑथेंटिकपणे आणि चांगल्या पद्धतीचं ट्रान्सपरन्सी ठेवून ऍडमिशन आमच्याकडून करून दिलं जाईल. येणाऱ्या डॉक्युमेंट सुद्धा आमच्याकडून या ठिकाणी काढून दिले जातील. ऍडमिशन सुद्धा चांगल्या पद्धतीनं करून दिलं जाईल. त्यामुळे जर का अशा विद्यार्थ्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर अगदी कमी रेटमध्ये आपल्याला या ठिकाणी ऑथेंटिकपणे ऍडमिशन या ठिकाणी मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ आणि चांगल्या कॉलेजला आपल्यास ऍडमिशन मिळवून देऊ. मग तुमचं महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, चेन्नई, बिहार, उत्तराखंड असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, पश्चिम बंगाल असेल, या सर्वच राज्यामध्ये किंवा इंदोर, भोपाळ असेल आपल्या शेजारी, इथं सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे ऍडमिशन तुम्हाला आम्ही करून देऊ. कितीही तुमचा स्कोर कमी असू द्या आणि तुमचं एमबीबीएसचं स्वप्न या ठिकाणी JVJ अकॅडमी मार्फत आम्ही कंप्लीट करू. फक्त एक वेळ अवश्य आमच्या अकॅडमीला भेट द्या. नंतर विस्तृतपणे या ठिकाणी व्हिडिओ नंतर सुद्धा आमचे येतीलच. वारंवार आमचे व्हिडिओज पाहत चला. जर BMS आपल्याला कमीत कमी पाहिजे तर पूर्ण पॅकेज 9 लाखामध्ये सुद्धा BMS आमच्याकडे आहे. 10, 12, 13 महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 पर्यंत सुद्धा पॅकेज आहे. कर्नाटकमध्ये कुठल्याही राज्यामध्ये BMS तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही ऑथेंटिकपणे आम्ही ऍडमिशन तुम्हाला घेऊन देऊ. फक्त एक वेळ अवश्य आमच्या JVJ अकॅडमीशी भेट घ्या आणि पूर्णपणे ऍडमिशनशी चर्चा करा. अगदी चांगल्या पद्धतीने ऍडमिशन तुमचे करून देऊ. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.